मध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना की नाही आम्ही दमदाटी करून एकनाथ शिंदे साहेबांना गप्प बसले की नाही तुम्ही गप्प बसा। कराड साहेबांनी म्हटले, कराड साहेब निवडून आले होते का? अरे इम्तियाज जलीलमध्ये हिम्मत होती इलेक्शन लढण्याची आणि जिंकण्याची। असं मागच्या दाराने मी चपला उचलून खासदार झालं असं नाही आहे। शतरंजा लावून कुर्स्या लावून मी खासदार नाही झालेला आहे। माझ्यामध्ये हिम्मत होती, लोकांसमोर गेलं, मी लोकांना पटवून दिलं की मी 5 वर्ष आमदार होतो, आता मला तुमचा खासदार व्हायचं आहे। लोकांनी निवडून दिलं मला। मीही तसं केलं असतं कराड साहेब तुमच्यासारखा कुर्स्या उचलण्याचा, पण माझा स्वभाव तसा नहीं आहे। निवडणूक में जाएंगे, लड़ेंगे, डट के लड़ेंगे, जीतना हारना जो भी है वो देखा जाएगा करके, लेकिन मैं चाटुगिरी की राजनीति नहीं करता हूँ। अमित शहा असं म्हणाले की इथून जाणारा खासदार हा कमळावर जाईल, म्हणजे आता ही जागा भाजपला जाईल ही निश्चित झाली। अरे डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना। तुम्ही देशाचे गृहमंत्री आहे, भारतीय जनता पार्टीचे 2 नंबरचे नेते आहे, त्या सभेमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना की नाही आम्ही दमदाटी करून एकनाथ शिंदे साहेबांना गप्प बसले की नाही तुम्ही गप्प बसा, आमची हे सीट आम्ही घेणार आहे कर। आजपर्यंत तुमचं काही फायनल झालं नाही आणि कमळावर आपण निवडणूक लढणार आहे। काय ती वेळ लागतं तुम्हाला? या सभेमध्ये डिक्लेअर करायला पाहिजे होतं ना की हे भारतीय जनता पार्टी लढणार आणि आमचे कॅन्डिडेट हे आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।